कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सध्या एक महत्त्वाची आणि थोडीशी गोंधळात टाकणारी बातमी समोर आली आहे। कारण एकीकडे जागतिक बाजारात कापसाची मागणी वाढण्याची शक्यता आहे, तर दुसरीकडे भारतात कापसाचा आयात आणि शिल्लक साठा मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतोय। मग याचा थेट परिणाम कापसाच्या भावावर होणार आहेत का? कापसाचे भाव वाढण्याची शक्यता आहेत का, की मोठ्या साठ्यामुळे बाजारावर दबाव येणार आहे? चला संपूर्ण गणित सोप्या भाषेत समजून घेऊया। सध्या USDA म्हणजेच अमेरिकेच्या कृषी विभागाने जागतिक कापूस बाजाराबाबत महत्त्वाचा अंदाज दिला आहे। याआधी जागतिक कापूस उत्पादनात घट होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता। मात्र आता भारतासह ब्राझील, इजिप्त आणि इतर काही देशांमध्ये कापसाची लागवड चांगली झाल्यामुळे जागतिक कापूस उत्पादनात काहीशी वाढ होऊ शकते असा अंदाज देण्यात आला आहे। भारतामध्ये ही कापसाची लागवड सरासरी पातळीवर पोहोचली आहे, त्यामुळे उत्पादनाच्या बाबतीत परिस्थिती आधीच्या अंदाजापैकी काहीशी सुधारलेली दिसते। मग इथे खरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे फक्त उत्पादन नाही, तर कापसाची मागणी किती राहणार आहे। USDच्या अंदाजानुसार जागतिक कापूस उत्पादन वाढलं तरी त्यापेक्षा कापसाची मागणी जास्त वाढण्याची शक्यता आहे। भारत, चीन, इंडोनेशिया आणि व्हिएतनाम हे जगातील प्रमुख कापड उत्पादक देश आहे। या देशाकडून कापसाची मागणी चांगली राहण्याची शक्यता आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाला मागणीचा अंदाज आधार धरू शकतो। आता भारताचे चित्र पाहूया। कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाच्या अहवालानुसार यंदा भारतात कापसाची आयात मोठ्या प्रमाणात वाढली आहे। सरकारने 30 सप्टेंबर पर्यंत कापसावरील आयात शुल्क हटवल्यामुळे परदेशातून कापूस आयात करणं स्वस्त झालं आणि आयातीला मोठी चालना मिळाली। जुलै अखेरपर्यंत भारतात तब्बल 54 लाख गाठी कापसाची आयात झाल्याचं सांगण्यात आलं आहे। मात्र 30 सप्टेंबर पर्यंत आणखी सुमारे 8 लाख गाडी कापूस भारतात येण्याची शक्यता आहे। म्हणजे यंदाचा एकूण कापूस आयात जवळपास 62 ते 64 लाख गाठीपर्यंत पोहोचू शकते आणि याचा थेट परिणाम देशातील शिल्लक साठ्यावर होऊ शकतो। कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने देशातील कापूस उत्पादनाच्या अंदाजातही वाढ केली आहे। यामुळे नवीन हंगाम सुरू होतात म्हणजे 1 ऑक्टोबरला भारतात मोठ्या प्रमाणात कापूस शिल्लक राहण्याची शक्यता आहे। अंदाजानुसार हा शिल्लक साठा जवळपास 93 लाख गाठीचा असू शकतो। आता प्रश्न आहे की याचा शेतकऱ्यांना कापूस भावावर काय परिणाम होणार? इथे चित्र मिश्रित आहे। एकीकडे जगभरात कापसाची मागणी चांगली राहण्याची शक्यता आहे। चीन, भारत आणि इतर प्रमुख कापड उत्पादक देशाकडून मागणी वाढली तर त्याचा कापसावर बाजारावर आधार मिळू शकतो। पण दुसरीकडे भारतात कापसाचा मोठा शिल्लक साठा असेल तर परदेशातून मोठ्या प्रमाणात कापूस आयात झाला असेल तर देशांतर्गत बाजारात पुरवठा वाढेल आणि बाजारात पुरवठा जास्त झाला तर कापसाच्या दरावर दबाव येण्याची शक्यता असते। म्हणूनच फक्त जागतिक मागणी वाढते म्हणून कापसाचे भाव नक्कीच वाढतील असं आता सांगता येणार नाही। कापसाच्या भावासाठी उत्पादन, आयात, शिल्लक साठा, देशांतर्गत मागणी, कापड उद्योगाची गरज आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील परिस्थिती या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या ठरणार आहे। विशेषतः नवीन हंगाम सुरू झाल्यानंतर बाजारात किती कापूस येतो, व्यापारी किती खरेदी करतात आणि कापड उद्योगाकडून किती मागणी राहते यावर पुढील काळातील भावाचं गणित मोठ्या प्रमाणावर अवलंबून राहणार आहे। म्हणजे कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी चांगली जागतिक मागणी ही सकारात्मक बाजू आहे, तर मोठा शिल्लक साठा आणि वाढती आयात ही चिंतेची बाजू आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजारातील दर, आवक, मागणी आणि पुढील हंगामातील परिस्थितीवर लक्ष ठेवून महत्त्वाचं ठरणार आहे। तुमच्या मते कापसाचे भाव पुढच्या काळात वाढतील की मोठ्या साठ्यामुळे दबाव राहतील? तुमच्या भागात सध्या कापसाला काय भाव मिळतोय कमेंट मध्ये नक्कीच सांगा। आणि अशा शेती आणि भाव बाजार आणि शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या बातम्या सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी आपल्या ॲग्रोटेक मराठीला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।